नमस्कार प्रेक्षकांनो, या मालिकेच्या आजच्या जबरदस्त भागामध्ये आपलं स्वागत आहे. आणि यामध्ये अतिशय जबरदस्त सत्याचा उलगडा होऊन सारंग आणि सावली मोठी कमाल करताना आपण पाहणार आहोत. चला तर व्हिडिओला सुरुवात करूयात. आता त्यामध्ये सारंगला मिशा काढल्यानंतर आता रंगपंचमीच्या दिवशी इकडे आता सावली खूप आनंदित होऊन आता बेडरूममधून बाहेर जाऊ लागते. सारंगही सावलीच्या पाठीमागे येऊ लागतो. तेवढ्यात ते बघून सावली म्हणते की तुम्हाला काय वेडबीड लागलंय का? माझ्या पाठीमागे एवढं कशाला येत आहेत तुम्ही? सारंग म्हणतो काय करू सावली, अगं माझं मनच भरत नाहीये. सावली म्हणते की सारंग सर, आणि हे काय तुमचा चेहरा अगोदर धुवून बरं, कुणी बघितलं तर काय म्हणतील? सारंग म्हणतो की हे बघ, अगोदर तुझं सारंग सर म्हणणं बंद कर. आणि सारंग म्हणतो मला सारंग नावानेच हाक मार. सारंग सावलीच्या जवळ येतो आणि म्हणतो की मार ना आता हाक. तेव्हा आता सावली म्हणते की सारंग सर, काय हट्ट धरून बसलायत तुम्ही? आता सारंग म्हणतो की हे बघ, मला माहिती होतं तू माझं ऐकणार नाहीस, पण आता तर तू माझी चांगलीच तावडीत सापडलीस सावली. आणि प्रेमाने सारंग सावलीच्या जवळ येतो. आणि आता सावली म्हणते की मला धमकी देत आहेत का? सारंग म्हणतो हो. सावली म्हणते मी नाही घाबरत तुमच्या धमकीला, जा चेहरा धुवून या. आणि सावली तिथून निघून जाते. आता इकडे रंगपंचमीच्या दिवशी भैरवी ही बाहेर येते. इकडे तिकडे बघत आता भैरवी म्हणते की अजून बाहेर कुणीच कसं आलं नाही. तेवढ्यात पाठीमागून चंद्रकांतराव तिथे येतात. भैरवी चंद्रकांतरावांना आता रंगपंचमीच्या शुभेच्छा देते. आता भैरवी म्हणते चंद्रकांतजी, मला एक गोष्ट ना कळतच नाहीये, रंगपंचमीच्या दिवशी सगळेजण पांढरे कपडे का घालतात बरं? भैरवी म्हणते ॲक्च्युली काळे कपडे घालायला हवेत ना, म्हणजे आपण खराबच होणार नाहीत. चंद्रकांतराव म्हणतात खरं तर सगळ्यांनी निर्मळ मानाने पांढरे शुभ्र कपडे घालावेत. तेवढ्यात तिलोत्तमा तिथे येते. चंद्रकांतराव म्हणतात कुणी कुठला रंग उधळला ना याची आठवण राहते. तिलोत्तमा म्हणते की अगदी बरोबर बोललात. तिलोत्तमा म्हणते की काळ्या रंगावरती पांढरा रंग एवढा उठून दिसत नाही, पण पांढऱ्या रंगावरती काळा रंग कसा एकदम उठून दिसतो. आणि तिलोत्तमा म्हणते बरोबर ना भैरवी? तर भैरवी म्हणते की काळा रंग जर लावायचा म्हटला तर अगोदर स्वतःचे हात त्या काळ्या रंगात माखवावे लागतील ना तिलोत्तमा, बरोबर आहे ना? भैरवी म्हणते की पण अगोदरच काही लोकांचे हात काळ्या रंगाने माखलेले असतात तिलोत्तमा. आणि तेवढ्यात आता सोहम आणि तारा पांढऱ्या रंगाचे कपडे घालून तिथे येतात. त्यांच्याकडे बघत भैरवी म्हणते अरे सोहम, तारा, तुमच्या अंगावरती पांढरा रंग किती खुलून दिसतोय. आणि माझी तारा तर खूप सुंदर दिसते असे भैरवी बोलताच तारा म्हणते की हे बघा, मला कुणाकडूनच माझं कौतुक ऐकून घ्यायचं नाहीये. आणि तारा म्हणते तसंही आज यांना जे काही रंग उधळून घ्यायचे ते उधळूनच घ्याऊ द्या, आणि उद्या यांची घरात राहण्याची मुदत संपते. तारा म्हणते दिलेला शब्द पाळण्याची वेळ जवळ येते. तेवढ्यात आता तिलोत्तमा म्हणते तारा, अगं ऐक ना गं माझं, आज आपल्याला हा विषय घ्यायला नको तारा, आज रंगपंचमी आहे ना. तिलोत्तमा म्हणते की आज फक्त आनंदाचा आपण विचार करूयात. आणि पटकन आता रंग खेळण्यासाठी सोहम, तारा, चंद्रकांतराव बाहेर जातात. भैरवी म्हणते की तिलोत्तमा, अगं आता काय करायचं तरी काय? ताराने दिलेली मुदत आता डोक्यावर येऊन ठेपली. भैरवी म्हणते ही पोरगी ना काहीच कोणाचं ऐकणार नाही. तिलोत्तमा म्हणते हे बघ, तू काही काळजी करू नको, आपण काहीतरी मार्ग काढूयात. तिलोत्तमा म्हणते की तू नको टेन्शन घेऊ, चल सगळेजण बाहेर वाट बघतायत भैरवी. आता इकडे बाहेर राजकुमार, बबलू सगळेजण पांढरे कपडे घालून रंग खेळण्यासाठी तयार झालेले असतात. आणि तेवढ्यात आता जगन्नाथ आणि अलका सुद्धा पांढरे कपडे घालून मेंदळ्यांच्या घरी रंगपंचमी सेलिब्रेट करायला येतात. सगळेजण तिथे येता क्षणी जगन्नाथ म्हणतो की अशी सगळी नात्याची माणसे एकत्र जर आली तर खूप मजा येते. आणि इकडे आता किचनमध्ये अमृता आणि अनामिका आता स्वयंपाक करत असतात. तेवढ्यात आता तो दुधाचा ग्लास अनामिका हातात घेते. अमृता म्हणत असते की आईला ना मेथीची भाजी खूप आवडते बरं का. पटकन अनामिका तो दुधाचा ग्लास बाजूला ठेवते आणि पोळ्या करू लागते. आता ते दूध आणि त्या दुधामध्ये औषध घालून अनामिकाला ते औषध आता सावलीला द्यायचं असतं. आणि तेवढ्यात सावली किचनमध्ये येते. अमृता सावलीकडे बघत म्हणते की सावली, अगं तुझ्या गालाला काय लागलं गं? सावली पटकन गालाला हात लावते. आणि पटकन आता शेजारचं ताट घेऊन आता सावली त्या ताटामध्ये तिचा गाल बघू लागते. तर सारंगने आपल्या गालाला कसा मिशीचा रंग लावला हे आता सावलीला आठवतं. अमृता म्हणते अगं सावली, ताटात काय बघते अशी? आता तेवढ्यात अनामिका म्हणते की सावली ताई, मी एक बोलू का? तुम्ही सगळेजण बाहेर रंग खेळण्यासाठी जा ना. अनामिका म्हणते जेवणाचं तसं मी बघते, तसंही मला रंग खेळायचा नाहीये. सावली म्हणते का गं? सावली म्हणते की अगं रंगपंचमी आहे आणि ती वर्षातून एकदाच येते. अमृता म्हणते की अनामिका, तू का नाही म्हणतेस ग? अनामिका म्हणते की तुम्ही सगळी घरातली माणसं आहेत आणि मी बाहेरची, तेव्हा तुम्ही खेळा रंग. तर आता अमृता म्हणते यामध्ये घरातली आणि बाहेरची कोणी नाही बरं का. जोपर्यंत तू या घरात आहे ना तोपर्यंत तू सुद्धा ही एका घरातलीच मेंबर आहे आमच्या.
सावली म्हणते की ते काही नाही अनामिका, तू सुद्धा थंडाई वगैरे सगळी काही अरेंज करून बाहेर रंग खेळायला यायचं. तर आता अनामिका विचार करते की भैरवी माईंनी सांगितल्याप्रमाणे ते पावडर दुधामध्ये टाकून आता सावलीताईला द्यायची तरी कशी. आणि तेवढ्यात आता सारंग तिथे येतो. सारंगकडे बघत आता सगळेजण हसू लागतात. सारंगच्या आता तोंडावरती ती मिशा बघून तारा म्हणते, सारंग अरे तू तर एकदम जोकरच दिसतोयस, सावलीने केलंय ना हे सगळं. तेव्हा आता सावली म्हणते की मी काय करू. आणि सावली आता सारंग समोर येत म्हणते, सारंग सर तुम्ही इकडे का आलात. आणि इकडे आता सारंग सावली दोघेही बोलत असताना त्याच वेळेस रुमालाखाली धरून ठेवलेली लपून ठेवलेली ती पावडरची बरणी इकडे आता अनामिका तिच्या हातात घेते आणि त्या बरणीतील झाकण उघडून त्यातील पावडर घेऊन आता अनामिका त्या दुधाच्या ग्लासमध्ये टाकते. आणि आता सावली म्हणते की सारंग सर. तर सारंग म्हणतो की परत सारंग सर. आणि लगेच आता मोठ्याने सारंग तिलोत्तमाला हाक मारतो. अमृता म्हणते, अरे सारंग आईसमोर जर असा गेलास तर त्या चिडतील बरं का. तर आता सारंग तसाच बाहेर जातो. अमृता म्हणते की सावली हे सगळं तू केलंस ना. सावली डोक्याला हात लावते आणि पटकन आता सावलीसुद्धा सारंगला शोधायला बघायला सारंगच्या पाठीमागे जाते. आता इकडे पुन्हा सावली आता बेडरूममध्ये इकडे तिकडे सारंगला शोधू लागते. त्याच वेळेस सावलीला बबलू तिथे दिसतो. बबलू आता रंगांच्या पिशव्या आणायला तिथे आलेला असतो. त्या पिशव्या हातात घेताच आता सावली बबलूला म्हणते की बबलू दादा तुम्ही इकडे का करताय. तर आता बबलू म्हणतो की आता आई आणि बाबांचा फेवरेट कलर आहे ना, या रंगांच्या पिशव्या आणायला आलो होतो. आता सावली म्हणते, सारंग सरांना बघितलं का. बबलू म्हणते, कोई तो अजून खाली आलाच नाही, मला वाटलं तुमच्या दोघांची आतमध्ये स्पेशल रंगपंचमी आहे की काय. आता सावली म्हणते, मला एक सांगा ना तिलोत्तमा मॅडमला तुम्ही कुठे बघितलं का. बबलू म्हणतो की त्या मगाशी भैरवी माई सोबत होत्या. आता बबलू म्हणतो की सावली वहिनी काही गडबड झाली का आणि सारंग दादांनी त्रास दिलाय का. सावली म्हणते तसं काही नाही, तुम्ही जा खेळायला मी बघते. तर बबलू म्हणतो ठीक आहे. आणि पुन्हा आता बबलू जाता क्षणी सावली आता सारंगला बघू लागते. तेवढ्यात आता डोळे झाकताच सारंग सावली समोर येऊन उभा राहतो. सावली म्हणते की काय सारंग सर. सारंग म्हणतो की मला शोधत होती ना. सावली म्हणते तुम्ही तिलोत्तमा मॅडमला भेटलात का, गेला होतात का. तर सारंग म्हणतो की गेलो होतो पण मी आईला भेटलो नाही. आणि आईला जर मी या अवस्थेत जर आईने मला बघितलं तर तुझी काय अवस्था होईल सावली. ते ऐकताच आता पुन्हा सावली डचकते, घाबरते. सावली म्हणते की आता तुम्ही मला पुन्हा ब्लॅकमेल करता का, जा तोंड धुवून या. आणि टॉवेल आता सावली सारंगच्या हातात देते. सारंग म्हणतो की एवढी मोठी गुन्ह्याची शिक्षा असताना मला तू चक्क तोंड धुवायला सांगते. टॉवेल हातात घेत पुन्हा आता सारंग हा सावलीच्या पाठीमागे टॉवेल लावतो आणि सावलीला आपल्याकडे ओढतो. आणि आता ड्रामा करत सारंग म्हणतो की सावली तुला फक्त एक काम करायचंय. सारंग सरांच्या मधला फक्त एक शब्द तुला काढून टाकायचा आहे. सावली म्हणते की सारंग सर हे कसं शक्य आहे, हा तुमचा मान सन्मान आहे सारंग सर. आणि आता सारंग काही ऐकायला तयारच नसतो. सावली म्हणते की ऐका ना, मी अहो सारंग म्हणू का तुम्हाला. तर आता सारंग म्हणतो अरे सारंग म्हण. सावली म्हणते मला तशी सवय नाही आहे ना. तर सारंग म्हणतो मग सवय करून घे, आपोआप सवय होईल. तसंही फक्त सारंग म्हणाली तर जिभेला आराम मिळेल सावली, असं सारंग बोलतो. सारंग म्हणतो की नाहीतर चाललो मी आईकडे. घाबरतच सावली म्हणते की नाही नाही सारंग सर असं करू नका. तर सारंग म्हणतो मग मला फक्त सारंग म्हण. आता सावली विचारात पडते. सारंग म्हणतो बोल सावली. तर सावली म्हणते सारंग तोंड धुवून ये बरं का, सगळेजण वाट बघतायत. आणि पटकन सावली पळून जाते. आणि तेवढ्यात आता इकडे बाहेर बबलू आता चंद्रकांत रावांसाठी ऑर्गॅनिक कलर घेऊन येतो आणि त्या कलरच्या पिशव्या चंद्रकांत रावांसमोर ठेवतो. आणि तेवढ्यात आता सारंग तिथे येतो. त्या रंगांच्या पिशव्या बघून सारंग म्हणतो का रे बबलू ऑर्गॅनिक कलर आहे ना आणि सगळी तयारी झाली ना. ते ऐकताच आता नील म्हणतो की सारंग तुला माहिती आहे का ही सगळी तयारी आम्ही केली. आणि इकडे आता सारंग, सोहम, राजकुमार, नील सगळेजण आता गप्पा मारून चेष्टा मस्करी करू लागतात. तेवढ्यात आता जगन्नाथ हा फोनवर बोलण्यासाठी बाजूला जातो. आणि तेवढ्यात आता बाजूला जातात जगन्नाथ आता सावलीला फोन करतो. बेडरूममध्ये असलेली सावली आता फोन उचलत म्हणते की बोला जगन्नाथजी. तर आता जगन्नाथ म्हणतो की आपला प्लान लक्षात आहे ना. सावली म्हणते हो जगन्नाथजी मी तुमच्याच फोनची वाट बघत होते. सावली म्हणते तुम्ही पोहोचलात कसा. जगन्नाथ म्हणतो आम्ही कधीच आलोय, स्विमिंग टँकपाशी आहोत आम्ही. सावली म्हणते की मी देवाला नैवेद्य दाखवून लगेच येते. आता इकडे तिलोत्तमा सगट सगळ्या तिलोत्तमाच्या सुना सावली, तारा आता सगळ्याजण गणपती बाप्पाजवळ येतात. आणि आता तिलोत्तमा गणपती बाप्पाची पूजा करते आणि म्हणते की आल्या ना सगळे, आता ना आपण आज फक्त कोरडी होळी खेळणार आहोत.
तिलोत्तमा म्हणते की आज आपल्याला अजिबात पाणी वापरायचं नाही, कारण आज आपल्याला अमृताची काळजी घ्यायची. तिलोत्तमा म्हणते की आता प्रत्येकाने आपली काळजी घ्यायची बरं का, आणि रंग खेळून झाल्यानंतर सगळेजण आतमध्ये या. आणि आता इकडे तारा तिलोत्तमा पुन्हा आता ते रंग खेळायला बाहेर जातात. तर तेवढ्यात भैरवी आता अनामिकाला धरते आणि म्हणते की सगळी काही आपल्या ठरल्याप्रमाणे तयारी झाली आहे ना. तेव्हा आता अनामिका म्हणते की हो माई, सगळं काही तुम्ही सांगितल्याप्रमाणे केलंय. तर आता भैरवी म्हणते मग जा आता. आणि रागाने तिरप्या डोळ्याने भैरवी आता तेथून सावलीकडे बघत निघून जाते. इकडे आता सावली गणपती बाप्पाला हात जोडते आणि गणपती बाप्पाला प्रार्थना करते की गणपती बाप्पा, आज मी जे काही पाऊल उचलणार आहे ते कदाचित या घराच्या नियमात अजिबात बसणार नाहीये. सावली म्हणते की जे मी करते ते कधी कधी चुकीचं सुद्धा वाटू शकणार आहे, पण मी जे काही करते ते घरातील मोठं सत्य बाहेर काढण्यासाठी करते. सावली म्हणते मी जे काही करते ते माझ्या कुटुंबासाठी आणि या घराच्या भविष्यासाठी करते. आणि सावली म्हणते की तरी प्लीज गणपती बाप्पा मला यामध्ये यश दे आणि माझ्या पाठीमागे उभा राहा आणि माझ्या हातून काहीही पाप घडू देऊ नकोस असे म्हणत सावली आता गणपती बाप्पाला हात जोडते. आणि आता सावली ही मनोभावे गणपती बाप्पाची प्रार्थना करून आता खूप मोठं सत्य बाहेर काढण्यासाठी आता भयानक प्लान करून आता सावली ही आता रंगपंचमीच्या सणात आता रंग खेळण्यासाठी उतरलेली असते. प्रेक्षकांनो, त्यानंतर आता सगळेजण रंगपंचमी खेळण्यासाठी बाहेर आलेले असतात आणि सगळेजण आता रंगपंचमी खेळत असताना आता आनंदाने आता रंग लावत असतात आणि थंडाई पित असतात. इकडे आता रंग लावून झाल्यानंतर सावली आणि जगन्नाथ दोघेही बाजूला जातात. तर जगन्नाथ आता सावलीला म्हणतो की प्लानप्रमाणे सगळं काही होतंय सावली, आणि आता मी या दुधाच्या ग्लासमध्ये अशी काही भांग मिसळली आहे ना, जर ती भांग त्या भैरवीच्या पोटात गेली तर भैरवीची ना कायमची मस्ती अशी उतरेल ना का विचारायलाच नको. जगन्नाथ म्हणतो की त्यासाठी आपल्याला असा भैरवीचा आंधळा विश्वास असणारी व्यक्ती पाहिजे की जेणेकरून तो दुधाचा ग्लास भैरवी पटकन पिऊन टाकेल, आणि ती व्यक्ती म्हणजे सावली म्हणते की तारा. आणि पटकन आता सावली तो जगन्नाथने भांग असलेला दुधाचा ग्लास सावलीला देताच सावली तो ताराला देते आणि म्हणते की ही थंडाई भैरवीबाईंना नेऊन दे. तारा आता तिथे येऊन तो दुधाचा ग्लास भैरवीसमोर धरत म्हणते की मॉम, हे घे तुझ्यासाठी. आणि आनंदाने रंग लावत उड्या मारत आनंदोत्सव साजरा करत असताना भैरवी आता कशाचाही विचार न करता ताराच्या हातातून तो भांग असलेला दुधाचा ग्लास घेऊन घटाघट ते दूध पिते. आणि त्याच वेळेस जगन्नाथ हा भैरवीकडे बघत असतो. घटाघटा भैरवीने ते दूध पिता क्षणी भैरवीकडे बघत हसतच जगन्नाथ म्हणतो की वाजवा रे. आणि ढोल ताशेवाले तिथे येता क्षणी आता मोठमोठ्याने ढोल वाजू लागतात. भैरवी त्या ढोल ताशाच्या आवाजात नाचू लागते. आणि अखेर आता भांग पिल्यामुळे भैरवीला भरपूर नशा चढलेली असते. आणि भैरवीला नशा चढता क्षणी त्या नशेमध्ये भैरवी ही आता जगन्नाथ आणि सावली भैरवीला बाजूला घेऊन सगळे सत्य आता कसे बाहेर काढतात. आणि भांग पिऊन नशा चढलेली भैरवी पोपटासारखी भडाभड सत्य ओकत भांगेच्या नशेत कसे आता जगन्नाथ आणि सावलीला आता भयानक सत्य सांगते. आणि त्यानंतर आता जगन्नाथ आणि सावली काय करतात हे बघण्यासाठी आणि या मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.